बंधू प्रस्तुत रुचिरा कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, दिवाळी म्हटली की नवीन कपडे, दिव्यांची आरास, रांगोळी आणि छान छान पदार्थाची अगदी रेलचेल, खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गोड पदार्थ तर हवाच। ते म्हणतात साखरेचं खाणार त्याला देव देणार। त्यामध्ये दिवाळीचा फराळ असो, जेवण असो किंवा पार्टी, गोड पदार्थ तर हवाच। तर मैत्रिणींनो, आज आपण कोणाला बोलवणार आहोत बरं? तर आपण स्मिता यांना बोलवू। वेलकम स्मिता। हाय, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मजेत। तर स्मिता, मला आत्ताच असं कळलं की माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, तर मला त्यांना फराळा व्यतिरिक्त काहीतरी असा वेगळा पदार्थ करून दाखवायचा आहे की जो पटकन होईल। ओके, लवकर। आपल्याकडे साखर तर असतेच हो, साखर तर आणि दूधही असतं। दूध आणि साखर हे रोज घरात वापरणारे पदार्थ आहेत। हो। त्या व्यतिरिक्त आपण खोबरं वापरणार आहोत, जे ओलं खोबरं किसलेलं, आणि आपण बटाटे वापरणार आहोत। आता तू विचार करत असशील बटाटे कशासाठी? हो, कारण की आपण स्वीट्स बनवणार तर बटाटे जरा नवलच आहे ना। तर स्मिता, आम्हाला उत्सुकता वाढली आहे, प्लीज सांग की आपण कुठली डिश बनवणार, त्याचं नाव सांग। आपण बनवणार आहोत बटाट्याची बर्फी। बटाट्याची बर्फी? नाही, मी खोबऱ्याची बर्फी ऐकली आहे, मी माव्याची बर्फी ऐकली आहे, पण बटाट्याची बर्फी हे काहीतरी नवीनच। तू प्लीज आम्हाला सांग की ह्याच्यात नक्की काही साहित्य लागणार आहे? ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला बटाटे आपण उकडलेले घेतलेले आहेत, आणि तू साधारण 2 मीडियम आकाराचे बटाटे यासाठी घेऊ शकता। ओके, त्यानंतर आपण साखर घेतो आहोत, साखर, आणि ह्याचं प्रमाण कसं असणार आहे ते मी तुला सांगते। बटाटे जर तू 1 वाटी घेतलंस तर अर्धा वाटी तुम्हाला साखर लागणार आहे, आणि अर्धा वाटी किसलेलं खोबरं। त्यानंतर 2 वाटी आपल्याला मिल्क लागणार आहे, कारण हे सगळं शिजण्यासाठी आपण पाणी वापरण्यापेक्षा आपण बर्फी बनवतोय, तर त्याच्यामध्ये एक रिचनेस येण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत, आणि स्वादासाठी आपण वेलचीची पावडर वापरणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। हो, आता तुला थोडीफार माझी त्याच्यासाठी मदत करावी लागेल। जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते मला किसून घ्यायचे। स्मिता, हे जे किसून घ्यायचंय, तर कधी कधी आपण बघतोच की पावभाजी बनवताना आपण स्मॅश करतो, तर तो स्मॅश केलं तरी चालेल का? हे म्हणजे किसलेलंच पाहिजे असं काही आहे कसं का? आहे की जेव्हा तुम्ही बटाटे उकडून घेता आणि जेव्हा ते तुम्ही हाताने म्हणजे कुस्करून घेता, तेव्हा त्याचे असे गठ्ठे होतात, आणि ते गठ्ठे होता कामा नये, त्यामुळे आपण ते किसूनच घेणार। किसल्यानंतर ते वेगवेगळे असे तुला भाग दिसणार। आता तुझं किसलंस तर तुला खालच्या साईडला ते दिसून येईल की ते पूर्णपणे वेगळं झालंय। तुम्ही बघू शकता की किसल्यानंतर ते कसं झालेलं आहे। आणि बटाटा शिजलेला म्हणजे एकदम पूर्णपणे शिजलेला नाही घ्यायचा आहे, थोडासा कच्चा आणि थोडा शिजलेला घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, बटाटा किसून झालेला आहे। तर स्मिता, आता पुढे आपण आता पहिला हा किसलेला जो बटाटा आहे तो आपण थोडा परतवून घेणार आहोत। पण आपली कढई जी आहे ही नॉनस्टिकची असल्यामुळे आपण तसंच ऑइलचा वापर नाही करणार आहोत, आणि एवढ्या बटाट्याची आपल्याला गरज नाहीये। ते आपण बटाटा किसून घेतल्यामुळे खूप छान असं जुळून आलंय, असं खूप मस्त। आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत। अच्छा, हे एकच खोबरं आहे का किसलेलं? 1 वाटी? अर्धी वाटी, आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त। अच्छा, अर्धी वाटी। आणि ते परतून घ्यायचं ना? ते परतवून घ्यायचं, आणि ते परतवताना सुद्धा गॅस हा मंदच आचेवर ठेवावा, कारण नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे ते चिकटणार नाही। आता तू पण बघू शकतेस इथे की ते चिकटलेलं जे आहे ते खोबरं टाकल्यामुळे ते पूर्णपणे निघालेलं आहे, कारण खोबऱ्याला स्वतःचा एक असा तेलकटपणा असतो आणि पाणी सुद्धा असतं। आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे, म्हणून असं तुला म्हणजे त्यातला जो टेक्स्चर आहे ते तसं मिळालेलं आहे। पण तेच जर तुम्ही सुकं खोबरं ह्याच्यामध्ये वापरलं असतं तर ते चिकटलं असतं। म्हणून तुम्हाला पडलेला प्रश्न, आणि रुचा तुला सुद्धा पडलेला प्रश्न, ह्याचं कारण मी आता तुम्हाला कळेल की तुम्ही बघू शकताय कढईमध्ये की ह्याच्यामध्ये तेलाचा मी काही एक म्हणजे वापरच केलेला नाहीये, कारण जे खोबरं आहे त्याचं जे पाणी आहे आणि त्यातलं जे तेल आहे स्वतःचं, तो गुणधर्म ह्याच्यामध्ये एकजीव झाल्यामुळे हे एकत्र पिठासारखं असं तयार झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते खाली चिकटलेलं नाही, तुम्हाला इथे दिसणार आहे। आता खूप परतून आपलं झालंय, खूप छान असं त्याचा असं म्हणजे सुगंध आलेला आहे। आता आपण त्याच्यात दूध घेऊया। तर आपण आता ह्याच्यात ते घालणार आहोत। मगाशी जसं सांगितलं त्यानुसार जेवढं मिश्रण आहे त्याच्या थोडंसं जास्त आपण दुधाचा वापर करणार आहोत। अच्छा, म्हणजे मिश्रणापेक्षा जरा जास्त दूध।
कारण मी जेव्हा इन्ग्रेडियंट म्हणजे जेव्हा साहित्य आपलं आहे ते मी जेव्हा सांगितलं तेव्हाच मी सांगितलेलं होतं की जेवढं आपलं सामान आहे म्हणजे जे वापरलेलं साहित्य आपण ते सगळं अर्धा वाटी आणि दूधच एक होतं की जे 2 वाटी वापरलेलं होतं आपण. अच्छा. आणि ही बर्फीच नाही, तुझं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही प्रेक्षक हो दुधाचा वापर केलात आणि थोडाफार खवा जर ह्याच्यामध्ये वापरलात तर ह्याची खीरही तुम्ही बनवू शकाल. अरे वा, हे खूप उत्तम आहे. म्हणजे ह्याची खीरही बनवता येते, ते पण बटाट्याची. हो, बटाट्याची. हे एक उत्तमच आहे, वेगळंच काहीतरी आहे. आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. थोडं चम्मच खास कर. चमचा. तरी साधारण अंदाजे किती चमचे साखर? चमचे नाही, मी वाटीचं प्रमाण प्रेक्षकांना सांगितलेलं होतं. ओके. की आपण घेणार आहोत ह्याच्यामध्ये एक 2 वाटी साखर घेतलेली होती. कारण आपण घेतलेले आहेत बटाट्यानंतर आपण खोबरं सुद्धा घेतलेलं आहे आणि दूधही टाकले, तर त्या अंदाजानुसार तुम्ही साखर सुद्धा ऍड करायची. कोणाला कधी गोड जास्त आवडतं, कधी कोणाला कमी आवडतं, पण सोयीनुसार मी म्हणजे जेवढं जे सांगितलेले आहे साखर ते नॉर्मल म्हणजे कोणीही त्या साखरे म्हणजे लहान मुलं सुद्धा देऊ शकते. पण साखर नाही वापरली तर आपण त्याच्यामध्ये शुगर फ्री सुद्धा वापरू शकतो. रेसिपी तीच असेल तुमची, साहित्य पण वापरलेलं तेच असेल, फक्त साखरेच्या बदली तुम्हाला शुगर फ्री वापरायचं. तर जसं जसं आपण परतून घेतोय तसा ब्राउनिश कलर असा येतोय, हो ना स्मिता? तर मैत्रिणी तुम्ही बघतच आहात मैत्रिणींनो की आपण आधी बटाटा घेतला, तो पण स्मॅश नाही करता आपण त्याला किसल्यानंतर आपण त्याच्यावर दूध, ते पण उकळून, आणि मग साखर, आणि ते आपण आता परतत आहोत आणि त्याचा ब्राउनिश कलर असा येत आहे. थोडं परतत राहायचंय तुम्ही, नाहीतर असं गॅसवर सोडून दिलं आणि थोड्या वेळानंतर येऊन बघू नाही शकत. कंटिन्यू तुला ते परतत राहणार. थोडीशी आता वेलचीची पूड आपण टाकणार आहोत. वेलची ही नेहमी कुठलाही गोड पदार्थ बनवल्यानंतर सर्वात शेवटी टाकावी, कारण त्याचा सुगंध जो असतो तो तसाच राहतो. आणि वेलची बाहेरून अशी दुकानामधून विकत घेण्यापेक्षा जर तुम्हाला त्याचा सुगंध जास्तीत जास्त हवा असेल तर घरच्या घरी तुम्ही ती भाजून त्याला जर साला सगट तुम्ही जर मिक्सरमध्ये केलं तर त्याचा सुगंध खूप जास्त चांगला येतो आणि जास्त दिवस राहूही शकते ती. टाकू एक चमचा. हो, थोडी अजून बस. हा जो काही सुगंध आहे आहा, तर तुम्ही बघताच आहात की आता आपली रेसिपी होतच आहे. आपली बर्फी ही तयार झाली आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्या वड्या पाडायच्या असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवावं आणि कंटिन्यू तुम्ही परतत राहावं. परतल्यानंतर असाच सेम गोळा तयार होईल, त्याला आपण थंड करणार आहोत प्लेटमध्ये आणि त्यानंतर तू सोयीनुसार त्याचा कुठल्याही आकारामध्ये कट करू शकतेस. तरी साधारण किती वेळ थंड करत ठेवायचं आहे? त्याचं पूर्ण म्हणजे टेम्परेचर जे आहे हे रूम टेम्परेचर असलं पाहिजे. कारण तुला जर लगेच खायची असेल तरी सुद्धा खाताना शक्यतो अशा जिभेला झटका तरी नाही लागला पाहिजे. अच्छा. कारण बर्फी कुठेही गेलीस तरी ती थंडच असते, कधीच कुठली बर्फी गरम दिली जात नाही. आता ही बर्फी तयार झाली आणि तो प्लेटमध्ये काढून घ्या. तेल लावायचं कारण ती बर्फी चिकटणार. हो. तर मैत्रिणींनो, सुगंध तर इतका उत्कृष्ट येतोय. तर स्मिता, आपण तेलाऐवजी तो बटर पेपर सुद्धा मिळतो, तोही आपण वापरू शकतेस तू ते. अच्छा, ठीक आहे. थोडंसं तेल घे, अजून थोडंसं थापून घेऊया आपण, म्हणजे जेणेकरून जास्त जाड ठेवलंस तू तर थंड व्हायला वेळ लागेल. बरोबर, ठीक आहे. एक चमचा बस. गरम गरमच थापून घ्यायची आहे तुला. म्हणजे मैत्रिणींनो, गरम असतानाच आपण आकार देणं सोपं जाईल. म्हणजे आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आकार देऊ शकतो, पण ते गरम असतानाच. तर आता आपली बर्फी तयार झालेली आहे. जर तुला ह्याच्यावरती काही टाकायचे असतील मावा, म्हणजे ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी तर टाकू शकतो. तर आपण टाकू शकतो. हो.
तर मैत्रिणींनो, आम्ही सजावटीसाठी बेदाणे आणि काजू ह्याचा वापर करत आहे. तुम्ही केशर किंवा पिस्ता ह्याचाही वापर करू शकता, म्हणजे कसं त्याला रंग येईल छानसा. बस थोडं परत प्रेस करून घेऊया, कारण ते आतमध्ये बसलं पाहिजे घट्ट. आता बर्फी रेडी झाली आहे. हो, आता तू ती खाऊन बघ. चला तर मग अशा प्रकारे आपली बटाट्याची बर्फी इथे तयार आहे. तर आपण ती प्लेटमध्ये सजवून घेऊया. हा, सजवून घेऊया. थोडंसं आपण तेल लावून घेऊया. तर प्रेक्षको, आता आपली बटाट्याची बर्फी इथे तयार आहे. आता मी ती खाऊन बघते आणि तुम्हालाही सांगते. खूपच सुंदर, मजा आली स्मिता. वा, तर दिवाळीत असा गोड पदार्थ खायला मिळाला तर मजाच येते. आणि खरंच खूपच सुंदर झाली आहे, खूप मजा आली. अजून एक खायची इच्छा आहे तुझी? हो, इच्छा आहे, पण आता दिवाळी म्हटली तर गोड पाहिजेच. पण त्याच्याबरोबर काहीतरी लपवतेस. अजून काही खाण्याची इच्छा आहे का तुझी? नाही नाही, खूप छान झाली, उत्कृष्ट झाली. घे घे, अजून नाही, खाते, खाते. सगळंच खाल्लंस तरी चालेल, असं काही नाही. स्मिता, बस झालं, आता गोड गोड खूप झालं. मग काहीतरी झटपटीत, झणझणीत आणि असं काहीतरी खाण्याची खूप इच्छा आहे. खूप आवडेल. तर जसं स्मिताने सांगितलं, तर कुठली रेसिपी आम्हाला झणझणीत ती बनवून दाखवणार आहे, सांग बरं. आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळामधलं सर्वात महत्वाची भूमिका बजावणारी अशी चकली. चकलीशिवाय फराळ अपूर्णच आहे. हो, ते तर आहेच. त्यामुळे आपण चकली बनवूया. पण तुला खूप असं म्हणजे टेन्शन आलं असेल की अरे चकली म्हणजे भाजणी आली, आणि तुम्हालाही सुद्धा प्रेक्षक आलं असेल की खूप सारी भाजणी आणि खूप साऱ्या डाळी, आणि त्यानंतर मग आता कसं काय चकली आहे, आणि ती पण पटकन पण हवी आणि सगळंच. तर चकलीची भाजणी म्हटली तर ती भाजणीसाठी लागणारं साहित्य आहे ते जर नीट नसेल तर चकलीची भाजणी ती फुकट जाते, आणि त्यानंतर भाजणी जर फुकट गेली तर चकलीने तुम्हाला चकवलंच म्हणून समजा. हे महत्त्वाचं. चकलीमध्ये मोहन हे खूप महत्वाचं काम करतं. मोहन म्हणजे जे तेल आहे, ते तेल वापरलं जातं ते म्हणजे मोहन. मोहन, अच्छा. मोहनराव सुद्धा प्रमाणामध्ये नसले तर चकलीबाई पण रुसल्या. पण एक बोलू स्मिता तुला, म्हणजे हल्लीच्या अशा धकाधकीच्या जीवनामध्ये हे सर्व करायला वेळ नसतो. बरोबर. आता मला ह्या वेळही नाहीये, आणि मला चकलीही बनवायची आहे, आणि ती मला विकतही आणायची नाहीये. तर मी अशा प्रसंगी नक्की काय करावं? चिंता नको, आपल्याकडे तयार चकलीचं पीठ आहे ना. अरे वा, मग अर्ध काम झालंच की. मग चला सुरुवात करूया. चला, मग प्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया. आपण मंद आचेवर की नाही, हा आपण फास्ट ठेवणार आहोत, कारण चकलीमध्ये पाणी लागतं बनवताना. पीठ कुठलंही असू दे. तरी अंदाजे प्रमाण किती, म्हणजे वाटीचं प्रमाण किती अंदाजे जर तुझं चकलीचं पीठ हे अर्धा किलो असेल तर तुला 3 वाटी पाणी लागणार. अच्छा. जसं मी मगाशी तुला म्हटलेलं की चकलीमध्ये पाणी म्हणजे जे लागणारं साहित्य आणि मोहन हे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. आता ते उकळू द्यायचे पूर्ण पाणी, कारण आपण जे पीठ आहे त्याची आपण उकड घेणार आहोत. त्यासाठी आपण पूर्ण पाणी उकळून घेणार आहोत. ओके. पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता ह्यापुढे आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मोहन. ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटलेलं होतं की मोहन हे अतिशय महत्वाची भूमिका बजावतं चकलीमध्ये. आपण ह्याच्यामध्ये अंदाजे 2 चमचे तेल टाकून घेतो. हे महत्वाचं आहे, 2 चमचे. ते प्रमाणात असलेलं बरं. हो. थोडंसं आपण ते हलवून घेणार आहोत. अच्छा. साधारणतः किती वेळ पाण्याला उकळी करत ठेवायची? 100 डिग्री सेल्सिअस हे बॉइलिंग टेम्परेचर आहे, तेवढं आपल्याला घेणं आहे. आता जसं तू म्हणालेलीस त्याचप्रमाणे आपण आता हे
रामबंधू भाजणी पीठ, झटपट एकदम. अरे वा. वा स्मिता, रामबंधू चकली भाजणी पीठ म्हणजे आपलं कामही लवकर होतं आणि आपला पदार्थही झटपट असा तयार होतो. तुला पण झटपटच रेसिपी हवी होती, तशीच तुला झटपट रेसिपी मिळालेली आहे. पण जे पाणी आहे आपण जे तेल आहे ते गरम केल्यानंतर गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रामबंधूचं पीठ ऍड करणार आहोत. म्हणजे जसं पाणी उकळवलं त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. हो. आणि गॅस बंद केल्यानंतर मग भाजणीचं पीठ ना हो त्याच्यात ऍड करायचं. आता हे एकत्र सगळं पाणी जे आहे ते मिक्स झालेलं आहे. आता हे जसं आपण घरी भाकरीच्या पिठाचा उतरवणी घेतो तसंच सेम भाजणीच्या पिठाचा उतरवणी आहे. आता ते झाल्यानंतर आपण हे गरम गरमच मळून घेणार आहोत. वा स्मिता, सुगंध पण इतका उत्कृष्ट येतोय ना. मस्त. आता आपण हे पीठ मळून घ्यायचं. ओके. हा. जसं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं. हो. तर आता आपण हे मळून घेऊया. थोडंसं पाणी घेणार आहोत आपण. चालेल. अच्छा. हा. अंदाज आहे ना आणि पाणी? हो अंदाज आहे, कारण आपण जसं भाकरीचं पीठ मळतो. नाही जास्त लागेल, तू हे एवढ्यापर्यंत भरून ठेव. बरं. जसं आपण भाकरीचं पीठ घरी मळतो की पहिला उकळ घेतो, त्यानंतर पीठ टाकतो आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ मळून घेतो. हो. तर थोडंसं हाताला पाणी लावून अच्छा ते मळून घ्यायचं. हो. चला मैत्रिणींनो, चकलीचं पीठ मळून झालेलं आहे आणि त्याचं खूप मऊ मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे. आता आपण हा कढई ठेवलेली आहे. अच्छा. आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तोपर्यंत मी चकल्या बनवते. ठीक आहे. एका साईडला आपण कढई गरम करत ठेवायची आहे. मग आता कढई गरम करत ठेवली, आता आपण तेल गरम करू. हो. हा चकलीचा जो साचा आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, कारण चकली पडताना ती सुरळीतपणे नीट येईल म्हणून. ठीक आहे. तर एका साईडला आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि एका साईडला आपण कणिक साच्यामध्ये भरत आहोत. आणि कसं आहे माहितीये स्मिता, दिवाळीच्या दरम्यान पाहुणे घरी आलेच की फराळ नकोच असंच म्हणतात. हो. पण जेव्हा ते म्हणतात नाही फराळ नको, हा पण त्यातल्या त्यात चकली असेल तर चकली हे महत्वाचं आहे फराळामधलं. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्यांना तळून घेऊया. तर स्मिता, एका बाजूला आपलं तेल गरम झालेलं आहे. हो. तळून घेऊया. तर आपण तळून घेऊया. थोडंसं फ्लेम आता कमी करून घेऊ. हा. अच्छा. आणि तेल आपलं तापलेलं आहे. आणि ह्या एकामेकांना अशा चिकटू द्यायच्या नाहीत ना, जसं आपण तेलामध्ये. जर तुझं पीठ आहे ते जर तू मळलेलं प्रॉपर असशील आणि त्याच्यात जे सारण पडलेलं आहे म्हणजे मोहन ते जे पडलेलं आहे ते जर नीट असेल तर त्या एकामेकांना नाही चिकटणार त्या, आणि त्याचा तुकडाही पडणार नाही. म्हणजे प्रमाणातच सगळं करणं हे महत्वाचं आहे चकलीमध्ये. आपण आता या परतून घेऊया. प्रेक्षक हो, तुम्ही बघू शकता की घरी जे तुम्ही चकलीचं पीठ घरच्या घरी बनवता त्याच पद्धतीने हे जे आपण रेडीमेड पीठ बनवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कुठेही कमतरता नाहीये. अगदी दिसायला तुम्हाला तशाच घरगुती चकल्या आहेत आणि ह्याचा स्वादही तळल्यानंतर तुला यायला सुरुवात झाली आहे. तोही घरचाच आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला वेळ वाचतोय, म्हणजे आपली कामही होतात आणि आपल्या वेळेत सुद्धा आपला दिवाळीचा पदार्थ असा झटपट होतोय. चकली झाली आहे किंवा नाही झाली हे कसं ओळखायचं, तर ह्याच्यामध्ये जे बुडबुडे येत आहेत तेलामध्ये ते जेव्हा बंद होतील तेव्हा समजायचं की तुझी चकली शिजलेली आहे, आतमध्ये तळून झालेली आहे म्हणजे. बरं, म्हणजे ते जेव्हा कमी होतात. हो, हे महत्वाचं आहे.
कारण ते बुडबुडे कशामुळे येतात, तर तू जे पाणी वापरलेलं आहेस म्हणजे मॉइश्चर हां त्याच्यामध्ये आहे, आणि जेव्हा तू ते तेलामध्ये तळून घेतेस तेव्हा ते मॉइश्चर निघून जाते, म्हणजे तुझी चकली कुरकुरीत अशी क्रिस्पी चकली तुला मिळणार आहे. आता ह्या चकल्या तयार तयार झालेल्या आहेत. ओके, तर आपण ह्या काढून घेऊया. वा, म्हणजे किती कमी वेळात आणि अशा झटपट झाल्यात हो. आपल्या या चकल्या. मस्त कुरकुरीत आणि एकदम छान. तू बघू शकतेस चकलीला काटा आलेला आहे. हा प्रेक्षक, चकलीला काटा येण्यासाठी ना ते जे मोहन आपण टाकलेलं होतं, पीठ मळताना सुद्धा थोडंसं तेलाचा हात घेऊन पीठ मळलं तर चकलीला खूप छान काटा येतो. हो, तू प्रथम पहिलं ते मोहन टाकलंस तेव्हाच ना, हो. त्यामुळेच तो काटा येतो, तो महत्वाचा आहे. तर आपण ती प्लेटमध्ये सर्व करू. सर्व करूया. आणि तुला जाणवतंय स्मिता, अशा कुरकुरीत झालेल्या आहेत त्या. हो, थोड्या वेळात थंड झाल्यावर त्या तू टेस्ट कर. हा, आणि आपण बघूया किती म्हणजे घरगुती जे पीठ आहे आपण जे वापरतो घरगुती भाजणीने बनवलेलं, आणि आज आपण हे तयार पीठ वापरलेलं वापरलं आहे. तर दोन्हीतला फरक आपल्याला लगेच कळून येईल. आणि आता खाऊन बघतोय आम्ही बघूया. आणि तुम्हाला सुद्धा तुम्हाला सांगतो मी सुद्धा कशा सांगतो. झाल्यात त्या. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली चकली इथे तयार झालेली आहे. आता आम्ही ती खाऊन बघतो की ती कशी झाली आहे. माझी उत्सुकता खूप वाढली आहे. तर स्मिता, मस्त कुरकुरीत आणि कुरकुरीत आहे. एकदम कुसकुशीत झालेली आहे. खरंच घरी जशी आपण हो. बनवतो ना तशीच झालेली आहे. आणि चव पण इतकी उत्कृष्ट आहे ना, म्हणजे मी खरंच बोलू शकते. वाह, स्वाद बेमिसाल. तर चला तर मग आपण ह्याच वेळी ह्याच कार्यक्रमात काही नवीन पदार्थांसह पुन्हा पुन्हा भेटूया. भेटूया. तोपर्यंत बाय. Bonita.